नमस्कार. मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. माझ्या या देवी सर्व भूतेषु या कथा मालिकेतील ही दुसरी कथा. देवी स्वरूपातील अशाच एका स्त्रीस समर्पित. तर चला ऐकूयात. श्री गुरुदेव दत्त. तिला शिकायचं हे अजूनही खूप. खरंच तिची पुढे शिकायची खूपच इच्छा आहे. जात्याच बुद्धिमंत, हुशार आणि तेज तर्रार मुलीच्या वडिलांना जे वाटत होतं तेच एका बापाचं काळीज बोलून गेलं. आणि का नाही, अगदी पहिलीपासून कॉलेजपर्यंत पहिल्या नंबरने ती उत्तीर्ण होत आलेली, अतिशय तल्लख, तरतरीत, हजरजबाबी अशीच ती. बुद्धिमत्ता व सौंदर्य यांचं जात्याच वरदान लाभलेली आणि त्या वरदानाचं अगदी चीज करत आलेली ही. डोळाभर स्वप्न लिहिलेली, संस्कारांनी घडलेली आणि म्हणूनच हिचे वडील मुलाच्या वडिलांना सांगत होते. तर तिकडून मुलाचे वडील, त्यांचंही बापाचं काळीज, तेही म्हणत होते, हो हो, आमची कोणतीच अडकाठी नाही, तिचं पुढील शिक्षण चालूच राहील. शब्द देतो मी, अगदी राणीसारखी राहील तुमची मुलगी, राज्य करेल घरादारावर. खरंच कधी कधी नियती अशा वळणावर आणून ठेवते ना, सुचत नाही काही. आता हे सारं संभाषण, हे मागणं सारं कशासाठी, गयावया कुणासाठी? हिला तर काहीच सुचत नव्हतं. विचारांचा भडका उडाला होता. अगदी हिच्या ताईने स्टोव्हमध्ये केरोसिन भरताना उडाला होता तसा. नवी नव्हेली नवरी म्हणता येईल अशी हिची ताई. लग्न होऊन सासरचे माप ओलांडले. तीही अभ्यासात हुशार. परीक्षा द्यायची होती. माहेरवाशीण परीक्षेच्या निमित्ताने माहेरी आली. परीक्षा दिली आणि अगदी आनंदाने सासरी परतली. पण नियतीने सासर माहेरच्यांच्या समोर भली मोठी अग्निपरीक्षा आवासून उभी केली होती. कुणालाच याची सुतराम कल्पना नव्हती. तर खरंच भविष्यात काय म्हणलंय कुणालाच ठाऊक नसतं. भविष्यात काय म्हणलंय कुणालाच ठाऊक नसतं. भविष्याच्या पल्याड अज्ञात उभं असतं. कधी छान आनंदी सुख आनंदात न्हाणारं, तर कधी अनपेक्षित अनाकलनीय दुःख जीवा जाळणारं. आणि हिची ताई संसाराची स्वप्न घेऊन सासरी गेली, ती परतलीच नाही माघारी. वेळच तशी आली. चालू स्टोव्हमध्ये केरोसिन भरायला गेली आणि क्षणार्धात उडालेल्या भडक्यात तीही होरपळून निघाली. औषध, पाणी, दवाखाना सारं 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 केलं, पण नाही हाती लागली. होत्याची नव्हती झाली. एका कथेचा अंत आणि दुसऱ्या कथेची सुरुवात. आता गावात कुजबूज वाढली, सुनेला जाळली, काय न काय. पण तसं काहीच नव्हतं. तिची सासरची मंडळी खूप चांगली. पण सत्य किती जणांना पटतं? मुलगी ह्या घरात द्यायला कुणीच तयार नाही. आता हिच्या बहिणीचे यजमान खूप हुशार, होतकरू, भावांच्यातलं पहिलं लेकरू. आई, वडील, भाऊ, बहिणी, मोठा गोतावळा. मुलांच्यातला हा पहिला. स्वकर्तृत्वानं शिकलेला, सद्गुणी, संस्कारी. पण सहचारिणीच्या अचानक जाण्यानं अंतर्बाह्य हादरलेला. दुःख दाबलं अंतरी. कितीही काही वाटलं तरी सावरण्या वाचून पर्याय नव्हता. पुन्हा बोहल्यावर चढवण्याच्या गोष्टी घरी सुरू झाल्या. पण मुली सांगून येईनशा झाल्या. आणि मग काय, इथे एका नवीन कथेचे बीज रुजले. मुलीचे वडील, म्हणजे आधीच आपण संभाषण ऐकलं ना, मुलीचे वडील म्हणजे हिच्या ताईचे सासरे मागणं घेऊन आले. तुमच्या मुलीला राणीसारखी ठेवीन. शिकायचं असेल तेवढं शिकवू, लेकीसारखं वागू, पण नाही म्हणू नका. हिच्या वडिलांसमोर धर्मसंकट. काय करावं, कसं करावं, काहीच सुचत नव्हतं. आणि मग हो किंवा नाही या दोन पर्यायांपैकी होवर शिक्कामोर्तब झालं. शिक्षण पुढं चालू राहणार होतं. ताईचा अर्धा राहिलेला संसार पुढं चालू करायचा आणि शिकायचं पण, तसं वचन दिलं होतं सासऱ्यांनी.
आणि मग ही प्रवेशली ताईचा संसार पेलायला. खूप सारी स्वप्न एका डोळ्यात आणि कर्तव्यपूर्तीची भावना दुसऱ्या डोळ्यात घेऊन. भलं मोठं कुटुंब, येणं जाणं, पै पाहुणे, लग्न मुंजी, रीत व्यवहार, सणवार साऱ्याची जाण ठेवून राणीसारखे ठेवू, पुढं शिकवू, या सासऱ्यांच्या प्रेमळ आश्वासक शब्दांची शाल पाठीवर लेवून. आणि पुन्हा पुन्हा नियती महिना उलटतो न उलटतो तोच एक दुसरा घाव द्यायला सज्ज. ज्यांनी शब्द दिला त्यांनाच हार्ट अटॅकनं नियतीनं नेला. आणि परिस्थितीच अशी की पुढं शिकायचं स्वप्न स्वप्नच राहिलं. सासरचे सारेच प्रेमळ चांगले, पण काही गोष्टी नाही घडत. आता हिची स्वप्न हिला खुणावत होती. ही पण जिद्दीची. आणि पहा दैवयोगानं तिला MSCBचा जॉब चालून आला. पण बाळ लहान. बदलीची नोकरी. केली नोकरी तरी बाळाला कोण सांभाळणार घरी? नोकरी पाहून नोकरी चालून आली, पण आल्या पावली माघारी गेली. आणि मग मात्र ही कणखरपणे सासरच्या गोतावळ्यात नवऱ्याच्या समर्थ साथीने नंदा दीर आलं गेलं पै पाहुणे याच गुंतली. त्यातच मोठा मुलगा 6 वर्षाचा असताना मिस्टरनं झालेला अपघात, डॉक्टरनी 70 तासांची दिलेली मुदत, साऱ्या अग्निपरीक्षेतून ही सीतामाई तावून सुलाखून बाहेर पडली. तिचं कुंकू वाचलं. संकटांच्या परिस्थितीच्या अग्नीमध्ये अधिकच झळाळून उठली. त्यातच दुसरं अपत्य झालं आणि ही माऊली समर्थपणे उभी राहिली. ना थांबली, ना खचली, ना घेतली माघार. साऱ्यांचं म्हणजे सासर माहेर करताना आपल्या अपत्यांवर संस्काराची नजर ठेवून असणारी ही घार. तपश्चर्या फळली. मुलं जात्याच हुशार. एक डॉक्टर, एक इंजिनियर. मेरिटवर पुढे आलेली. त्यांना सहचारिणींची साथही तेवढीच समर्थ लाभलेली. खरंच एखाद्याच्या आयुष्याला कलाटण्या मिळाव्यात तरी किती? दोन्ही मुलं सुना भारतात छान पाऊल रोवतायत, तोवर चांगल्या भविष्यासाठी करिअरसाठी एका मुलाला व सुनेला परदेशाची साद आली आणि पिल्लं घरट्यातून भुर्रकन उडाली. खरंच मुलं दूरदेशी धाडणं काय वाटतं? मुलं दूरदेशी धाडणं काय वाटतं? मायबापाचं काळीजच जाणे. पण तरीही त्यांचं भलं होतंय ह्यात आनंद मानत गात राहायचं जीवन गाणे. हिनं ठरवलं आनंदानं राहायचं. व्रतवैकल्य, उपास तापास, कुलधर्म, पोथी वाचन सारं सारं करीत असते. जिथं असतील तिथं माझी बाळं, नातवंड, मुलं सुखी राहोत अशी प्रार्थित असते. एक मुलगा सून नातवंड जवळ आहेत. त्याचा आनंद घेत असते. जीवन गाणे गात असते. हो, आणि सुगरण आहे बरं काही. स्वच्छता, टापटीप ह्याचीही आवड. खरेदीतही चोखंदळ. औषध पाण्याचंही तेवढंच ज्ञान. पुढं शिकायला नाही मिळालं, पण आयुष्याकडून शिकत राहिली. आणि मुलांच्या, पतीच्या, सुनांच्या मागे समर्थपणे उभारून स्वाभिमानाने जगत राहिली. काय वाटते तिला जगण्याविषयी? तर ती म्हणते, हे जगणे म्हणजे एक उत्सव. हे जगणे म्हणजे एक उत्सव. मागच्या जन्मातील बरीच कर्जे घेऊन जन्माला आलो. ती कर्जे ह्या जन्मी आनंदाने फेडली. अशी अध्यात्माची झालं रचणारी ही या देवी सर्व भूतेषु देवी स्वरूप कोण हो? अहो या आमच्या विहीणबाई, माझी मुलगी कविता हिच्या सासूबाई सौ विजयाताई योगेशराव गांधीकर, माहेरच्या विजया लक्ष्मीकांत शांडिल्य नांदगावच्या. तर आजची ही दुसरी माळ त्यांच्या नावे खास. या देवी सर्वभूतेषु सर्वरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.